4 फंड घेतले आणि त्या 4 फंडांवरती 20-20 हजाराची SWP लावून टाकली, 80,000 मला येतात. काय वाढतील कमी होतील काय होईल ते मार्केटमध्ये बघून घेऊ. अशा प्रकारे नियोजन करणं 95% रानटीपणा आहे. जो 22% रिटर्न देऊ शकतो तो 40% पडू पण शकतो. पण हेच माझ्या मुलीच्या लग्नासाठीचे पैसे आहेत आणि माझ्या मुलीचं लग्न 2 वर्षात आहे की ती मुलगी 2 वर्षाची आहे, यावरती गणित ठर बदलतं ना. SWPचं नियोजन करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, डेट फंड हा आपल्या SWPचा सगळ्यात महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे. मग मार्केट खालती जरी जात असेल तरी आपल्याला चिंता करायचं काय कारण आहे? ही अशी अख्खी सायकल चालवत राहणं हे SWP नियोजन आहे. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax and financial implications of the investment or participation in the scheme before investments. तर लक्षात घ्या, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा 12.5% आहे, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स 20% आहे आणि डेट फंडांवरती इट इज ॲट ॲक्च्युअल. म्हणजे तुमचा जी काय टॅक्स स्लॅब असेल ती ॲप्लिकेबल यामध्ये होते. पण गुंतवणुकीच्या गणितांमध्ये एक अतिशय महत्वाचा पैलू आहे जो सामान्य गुंतवणूकदार ह्याच्यामधला अभ्यासक नसल्यामुळे त्याच्यामधनं मिस होतो. म्हणजे काय ह्यात होत असतं तर लक्षात घ्या, तुम्ही 50,000 रुपयाची SWP जरी घेतली तरी ती 50,000 रुपये की तुमचं डायरेक्ट इन्कम नाही आहे. त्यामध्ये दिसणारा प्रॉफिट कंपोनंट जो आहे तेवढंच तुमचं उत्पन्न आहे आणि ते ॲज पर तुमच्या टॅक्स स्लॅब किंवा या इक्विटी आणि ह्याच्या लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्सेशन आणि या स्वरूपाने लागू होऊ शकतं. आता यात महत्वाचा मुद्दा असा की आपल्याला समजून असं घ्यायचंय की ह्या SWPचं नियोजन करायचं कसं. अनेक जण ह्याचा नियोजन करत असताना फसगत अशी करतात की सगळेच्या सगळे इक्विटी फंड घेऊन ठेवतात आणि फंड घेताना पण सिलेक्ट काय करतात, हा फंड 14% देतोय, ह्यांनी 18% दिलेत, ह्यांनी 22% दिलेत, चला 22 वाला घेऊन टाकू. अरे ही काय मोठी संख्या ओळखा, हा काही खेळ चाललाय का? हे तर गणित तिसरीतला मुलगा पण सोडवतो. 14, 18 आणि 22 पैकी मोठी संख्या कोणती? फंड सिलेक्शन हा जो एवढा सोपा विषय असता तर कशाला एवढी मोठी मोठी पुस्तकं काढून आणि आम्हाला इतकी वर्ष अभ्यास करायला लावून NISM म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मॅनेजमेंट परीक्षा द्यायला लावते? काही गरजच नव्हती ना. मोठी संख्या बघा, तिसरीत झालंय, 4थीत पोरग फंड देऊ शकतं. लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण मोठी संख्या ओळखा म्हणून मोठा आकडा देणारा रिटर्न देणारा फंड घेतो त्याला जोखीम पण तेवढीच घेतो. जो 22% रिटर्न देऊ शकतो तो 40% पडू पण शकतो. मग माझे ते फंड माझे 10 लाखाचे 4 लाख झालेले मला बघून चालणार आहे, मला काही फरक पडणार नाहीये, मला ते पैसे आता लागणार नाहीये, तर तुमच्यासाठी नियोजन उत्तम आहे. मला हे फंड 10 वर्षानंतर लागणार आहेत, आता काहीतरी जगात युद्ध चाललंय, ठीक आहे, माझ्या 10 लाखाची व्हॅल्युएशन 4 लाख झाली, ओके, आय एम ओके विथ इट. मग तो मोठा रिटर्न देणारा फंड तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. पण हेच माझ्या मुलीच्या लग्नासाठीचे पैसे आहेत आणि माझ्या मुलीचं लग्न 2 वर्षात आहे की ती मुलगी 2 वर्षाची आहे, यावरती गणित ठर बदलतं ना की कुठला फंड कधी कोणाला द्यावा. तसंच SWPचं नियोजन करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला डेट फंड हा आपल्या SWPचा सगळ्यात महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे. आपल्याला SWPचं नियोजन करत असताना अशी रचना करणं आवश्यक असतं की पुढची 2 ते 3 वर्ष माझ्या चालणाऱ्या SWP या कर्ज रोखे संलग्न डेट फंडात असतील. म्हणजे जर मला 50,000 रुपये दर महिना SWP हवी आहे तर वर्षाला लागणारे 6 लाख, माझ्याकडे 18 लाख रुपये हे डेट फंडात असतील. म्हणजे पुढच्या 3 वर्षात डोनाल्ड ट्रम्प परत येऊ सत्तेत न येऊ, अजून एखादं युद्ध हो न हो, त्या इक्विटी मार्केट मधल्या माझ्या काय 70-1 लाख रुपयाचं काय होतंय ह्याच्यानी माझं पुढचं 3 वर्षाचं उत्पन्न हलणार नाहीये. लक्षात येतंय? गेल्या 2 वर्षामध्ये आमच्या गुंतवणूकदारांना सगळ्यात जास्त
डोक्याला शांतता मिळाली ही याचसाठी, कारण का आता आम्ही हा डेट फंडाचा प्लॅटफॉर्म देत होता, त्यामुळे जितकं काही त्यांना पैसे लागत असतील तेवढे पैसे जर डेट फंडांमध्ये उपलब्ध आहेत, मग मार्केट खालती जरी जात असेल तरी आपल्याला चिंता करायचं काय कारण आहे? हे पैसे तर आपल्याला पुढच्या आयुष्यात लागणार आहेत आणि आने वाला कल जाने वाला आहे. आपण आता जंगलात राहत नाही हे आपल्या मेंदूला समजावलं की लक्षात येतं की अरे उद्या पण येणार आहे. आणि आजच्या युद्धामुळे जगातला व्यापार, हर्मुसची खाडी आता बंद झाली म्हणजे काही जगात आता व्यापारच बंद होईल आणि गॅस आणि पेट्रोल कोणी या जगात वापरणारच नाही, आपण परत अश्मयुगाकडे परत जाऊ असं नाही ना होणार. आज नाही 6 महिन्यांनी, वर्षभरानी हा तिढा कधीतरी सुटेलच. या जगातल्या सगळ्या देशांना व्यापार उदीम करायचाच आहे आणि जोपर्यंत जगात व्यापार उदीम आहे तोपर्यंत शेअर बाजार, संलग्न इन्व्हेस्टमेंट या मोठ्या होतच जाणार आहेत. फक्त त्याला मी किमान माझ्या 4-5 वर्षांनंतरच्या गोल बरोबर जोडत असेल तर ते उपयुक्त आहेत. मग काय होतं, मग माझ्या हातामध्ये 3-4 वर्ष मिळतात, मला बँडविथ मिळते. एक सोप्या भाषेत एखाद्या टेलर कसं म्हणतो, मला जरा मार्जिन सोडायचंय, कापायला बरं पडतं, तसं आम्हाला देखील तुमच्या 1 कोटीच्या फंडामध्ये जर आम्ही एक 18-1 लाख डेट फंडात ठेवून दिले, पुढचे अजून एक 15 लाख मार्केट अपॉर्च्युनिटी म्हणून परत डेट फंडात ठेवून दिले, असं करून 60-1 लाखच इक्विटी फंडांमध्ये ठेवले, पण ते 60-1 लाख रुपये आपल्याला 15-16% रिटर्न ऍव्हरेज देतील. वर्ष उजाडल्यावर 16% नाही मिळणार. 4 ते 5 वर्षामधला ऍव्हरेज 15 ते 16% राहील. कधी तो 22% राहील, कधी -10%, कधी -20%, तर कधी +45%. ऍव्हरेज त्यात होईल. असं समजा हे एक केमिकल टँक आहे, या केमिकल टँक मध्ये रिएक्शन चालली आहे. ते केमिकल टँक मधनं डायरेक्ट आपण डिस्पॅचला बाटल्या बाहेर काढतो का? केमिकल प्लांट मध्ये नाही. एक कूलिंग टँक असतो की नाही, की केमिकल टँक मधलं केमिकल हे त्यामधनं काढून कूलिंग टँक मध्ये ठेवलं जातं आणि या कूलिंग टँक मधून आपण हळूहळू कूल झाल्यावरती त्यामधनं केमिकल डिस्पॅचला बाहेर घेतो. तसंच आम्ही काय करतो की ज्या वेळेला पी व्हॅल्युएशन्स त्या पोर्टफोलिओची एक 23-24च्या वर असतील तर विकण्यासाठी चांगला हंगाम आहे, म्हणून आम्ही पैसे काढून डेट फंडांमध्ये ठेवू शकतो. जर 19-18 असेल तर मार्केट अपॉर्च्युनिटी म्हणून 15-20 लाख ठेवले, त्यातनं काढून इक्विटी फंडांमध्ये परत गुंतवणुका करू शकतो आणि 2 ते 3 वर्षाचे पैसे तर SWP म्हणून ठेवूनच दिलेत तुमच्याकडे. या मधल्या काळात तुमचं आयुष्य तर काय अफेक्ट होणार नाहीये. ही अशी अख्खी सायकल चालवत राहणं हे SWP नियोजन आहे. 4 फंड घेतले आणि त्या 4ही फंडांवरती 20-20 हजाराची SWP लावून टाकली, 80,000 मला येतात. काय वाढतील, कमी होतील, काय होईल ते मार्केटमध्ये बघून घेऊ. अशा प्रकारे नियोजन करणं हा 95% रानटीपणा आहे. ह्याला सुसूत्र विवेकी पद्धतीने आपल्याला बांधून कुठल्या फंडांमधनं SWP घ्यायची, ह्याचे फंड ठेवणं, कुठले मध्ये बफर म्हणून ठेवायचे, कुठले फंड हे इन्कम जनरेशनसाठी म्हणून काम करतायत, ते केमिकल फॅक्टरी आहे त्याला 3-4 वर्षात डिस्टर्ब नाही करायचंय, त्याला 24-25 PE होत असेल तरच काढायचंय. हे सगळं नियोजन आहे. हे करण्यासाठी आर्थिक नियोजनकार हवा ना, कारण का तर आमचं हे पूर्ण वेळाचं कामच हे आहे. रोज उठून काय चाललंय या विश्वात हे आम्ही पाहू शकतो. एखाद्या म्युच्युअल फंडाचा स्टार फंड मॅनेजर यांनी इकडनं नोकरी सोडली आणि दुसऱ्या ह्याच्यात गेला, हे पहिलं आम्हाला कळणार आहे का तुम्हाला? तुमच्या क्षेत्रामधलं कोणी नोकरी सोडून दुसऱ्या कंपनीत जात असेल तर मला कळेल का तुम्हाला कळेल आधी? मग आपण साधा हा पण विचार करत नाही की हा 22 का 28% दिलेला रिटर्नचा जो फंड आहे त्या फंड मॅनेजरला दुसरी कंपनी ऑफर नाही का देत असेल, तो पे हाईक साठी म्हणून 3ऱ्या कंपनीत निघून गेलाय, पण तुम्ही फक्त पास्ट रिटर्न बघून त्या फंडामध्ये जाऊन अडकताय. या सगळ्या बाबत नीट विचार करणं गरजेचं असतं. आता ह्याच्या टॅक्सेशन बाबत
म्हणून जर आपण डेट फंडांमधनच जर पैसे SWP नी देत असू तर दिसताना काय दिसतं, मी माझं कॅपिटलच काढून घेतोय ऑन रेकॉर्ड. सो मला टॅक्सेशन काय 5-6% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्यात वाढतेय आणि ती पण काय मी सगळी या वर्षात काढून घेत नाहीये. सो त्यामुळे माय टॅक्सेशन इज मिनिमम. मानून चला 50,000 रुपयाची SWP जरी चालू असेल तर ते डेट फंडामध्ये प्रॉफिट दिसून काय दिसणार आहे, 1-2 हजार दर महिने, म्हणजे 20-30 हजार. तुम्ही 30% टॅक्स स्लॅब मध्ये जरी असलात तरी तुम्हाला 30,000वरती 3,000 रुपये वर्षाला टॅक्स लागेल फक्त. इट इज सो नॉमिनल. आणि वेअर ॲज 2-3 वर्षातनं एकदा आपण त्याच्यातनं 5-5, 10-10 लाख रुपये जे काढून इक्विटीत ठेवणार आहोत त्याच्यावरती जो 20%, 30% प्रॉफिट दिसेल त्यावेळेला त्याच्यावरती तुम्हाला 1,20,000चं एक्झम्पशन आहे. आणि वरती जो प्रॉफिट 2-1 लाखाचा दिसतोय त्यावरती तुमच्या टॅक्स स्लॅब प्रमाणे नाही, फक्त 12.5%च टॅक्स लागणार आहे. सो इट इज व्हेरी व्हेरी मिनिमम टॅक्सेशन. तुम्हाला आज मिळणाऱ्या NPS मधनं जरी तुम्ही अॅन्युइटी जरी घेता त्या अॅन्युइटीनी सुद्धा दर महिन्याला जे पेन्शन म्हणून पैसे येतात दॅट इज कम्प्लिटली टॅक्स. SWP इज पार्शियली टॅक्स. सो त्यामुळे हा कम्प्लिटली इन्कम म्हणून मोडत नाही. सो आपल्याला अगदी नॉमिनल चणे फुटाण्यासारखा टॅक्स त्यावरती लागतो. थेट आपण अॅन्युइटी प्लॅन वगैरे घेतले तर मात्र त्यामध्ये अनेक अडचणी येतात. अनेक जण त्याबाबत फार आता छान नियोजन असं करतात की NPS मध्ये जमलेले जे पैसे आहेत ते 60% किंवा जास्तीत जास्त पैसे आहेत ते काढून SWP नी नियोजन करतात, कारण का ते मला टॅक्स फ्री काढता येतात. आणि जे 30-40% तसेच उरलेत त्यावरती अॅन्युइटीज घ्यावी लागते, ती अॅन्युइटी घेतच नाहीत, ते नेक्स्ट जनरेशनसाठी ठेवतात. सो दॅट त्याला पुढच्या पिढीला ते पैसे मिळेल लागतील. ह्यांना हयातीत त्याच्यावरती टॅक्सेशन येतच नाही. अशा प्रकारे वेल्थ ट्रान्सफर टूल म्हणून त्याचा वापर होतो आणि दर महिन्याला मिळणाऱ्या रकमांसाठी SWPचा वापर होतो. ही अशी या क्षेत्रातली वेगवेगळी अस्त्र आहेत. अस्त्र काय त्या काळातल्या फक्त अर्जुनाकडे आणि कर्णाकडेच होती असं नाही. आपल्या क्षेत्रामध्ये पण अशी अस्त्र असतात. ती तुमच्या क्षेत्रासाठी उपयुक्त आहेत. ती तुम्ही तुमच्या शिक्षणाने आणि विवेकाने कधी कुठे वापरायची आणि कुठे नाही वापरायची या विवेकाने तुमचं काम करत असतात. तसंच हे क्षेत्र पण आहे. पण झालंय काय, हे सतत रील आणि व्हिडिओ बघून एक फोमो क्रिएट झालाय, फिअर ऑफ मिसिंग आउट. अरे माझं SIP चालू आहे, सगळं SWP काय चालू नाहीये, ते पण करूया. काय गरज आहे का? गरज असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराच्या सल्ल्याने ते होईल सुरू. गरज नसेल तर ह्यातनं पैसे काढून घेत असाल तर कंपाऊंडिंग डिस्टर्ब होणारच आहे. जर तुम्ही 40-45 वर्षाचे आहात, अजून 15 वर्ष रिटायरमेंटला बाकी आहेत, उत्पन्न सगळं स्थिर आहे, कशाला घेताय SWP? गरज नाही तुम्हाला. सो तुम्हाला नक्की गरज कशाची आहे आर्थिक नियोजन क्षेत्रामध्ये हे समजून घेण्यासाठी चर्चा करायला जर तुम्हाला भेटायची इच्छा असेल तर आमचं नवी पेठेमध्ये पुण्याला ऑफिस आहे. मुंबईत विलेपार्ल्याला शान थिएटर होतं, तिथे आता रिडेव्हलपमेंट होऊन झी शान म्हणून सुरू झालंय, तिकडे आमचं ऑफिस आहे. आणि सगळ्यात छान मार्ग म्हणजे फिरायला यायचं असेल अलिबागला तर छान निवांत फिरायला या. 2 तास आमच्यासाठी ऑफिसमध्ये येऊन आर्थिक नियोजन करून घ्या. उरलेले 2-3 दिवस मस्त फिरून घ्या. हवे तिथे तुम्हाला काय म्हणता येईल, तुमची वेळ आणि माझी वेळ ही जोडून देण्यासाठी आमची टीम आहे, ती सक्षम आहे. ती तुमच्याशी माझे कुठले पुण्यात येण्याचे दिवस आहेत, तुम्हाला कुठले दिवस जमणार आहेत हे जोडून देऊ शकते. उद्याचा दिवस मी पुण्यात आहे, उद्या माझे काही स्लॉट ऑलरेडी अवेलेबल आहेत असं मला आधीच प्रोग्राम सुरू होण्याच्या आधी सांगितलं. ते कोणते स्लॉट आहेत ते तुम्हाला नियोजन होणारे आहेत का हे विचारून उद्या जरी आलात तरी चालेल. मंगळवारी मात्र माझा RCS साठी कार्यक्रम आहे अलिबागला, त्यामुळे मी मंगळवारी सकाळीच जातोय. त्याच्यानंतर 1 मेला आमचं हे पार्ले शाखेचं नवीन उद्घाटन आहे. सो त्यामुळे मी पुढचा आठवडा मुंबईत आहे. त्याच्या पुढच्या आठवड्यात 3-4 तारखेपासून मी परत
2 दिवस पुण्यात येणार आहे. सो कधी येणार आहे ते ठरवता येईल. आणि या दरम्यान ज्यांना कोणाला झूमवरनं ऑनलाईन मीटिंग देखील हवी आहे तर कधी तुम्ही येऊ शकता. आम्ही अशा फक्त काही पोर्टफोलिओ डिस्कशन करण्याचे, तुम्हाला या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत त्यासाठी म्हणून काही चार्जेस लावत नाही. तुम्हाला जर आमच्या सर्व्हिसेस पटल्या, आवडल्या तर तुम्ही ज्या इन्व्हेस्टमेंट्स आमच्या बरोबर कराल, आम्ही तुम्हाला डायरेक्ट फंड आणि रेग्युलर फंड असे ते 2 ऑप्शन असतात. त्यातले आम्ही रेग्युलर फंड देतो. म्हणजे काय, तर जो अर्धा ते 1% त्याच्यामधनं एक्सपेन्स रेशोमधनं जो वित्तीय सल्लागाराचा असतो तो आम्हाला त्यामधनं मिळत राहतो. सो दॅट तुम्ही आणि आम्ही एकाच बोटीतनं प्रवासाला निघालो. सुरुवातीला तुमच्या गुंतवणुका काय 5-10 लाख रुपये छोट्या रकमा असू किंवा अगदी कोणाच्या 50,000 रुपयाच्या जरी असल्या तरी त्यातला अर्धा 1% म्हणजे वर्षभर सेवा देऊन सुद्धा 500,000 रुपये पण होत नाही. पण हा बोट धरून हा जर्नी मोठा केला तर 5-7 वर्षात तुमचा पोर्टफोलिओ 50-70 लाख मोठा मोठा जसा होत जाईल त्याचा अर्धा ते 1.5% आम्हाला देखील मिळत राहतो. सो दॅट वी आर इंटरेस्टेड इन लॉंग टर्म रिलेशन विथ यू. आम्हाला काय आत्ता काहीतरी हाय कमिशन विकून मोकळं व्हायचंय असं अजिबात नाही आहे. तुम्ही आत्ता 50,000ची इन्व्हेस्टमेंट करून सुरुवात करा. आमच्या सर्व्हिसेस कशा आहेत त्या पाहायला घ्या. जसं जसं हळूहळू तुम्हाला नीट पटत जाईल, आवडत जाईल, तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट हळूहळू तुम्ही ट्रान्सफर करत जाल हा आम्हाला विश्वास आहे. तुम्ही सुरुवात एकदा फक्त केली. माझा आतापर्यंत अनुभव असा आहे की माझ्याकडे एक जरी क्लायंट आला तरी पुढच्या 4 ते 5 वर्षात त्याच्या मागे 7 ते 8 जण येतात. पण त्याला जर सर्व्हिसेस आवडल्या तर तो त्याच्या मित्राला, नातलगांना सांगतो आणि त्याचा जो शोल्डरिंग इफेक्ट मिळून लोक येतात ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of the investment or participation in the scheme before investments.